हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 176 हलवायाची मैत्री. एकदा एका राजाला शेजारच्या देशातील राजाने त्याच्या देशाला सदिच्छा भेट देण्याचे निमंत्रण केले. त्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून राजा आपल्या मित्रमंडळाला घेऊन त्या देशाला भेट देण्यासाठी निघाला. राजाने मुद्दामहूनच आपल्याबरोबर कोणत्याही राणीला घेतले नव्हते. त्याला 10 राण्या होत्या. शेजारच्या राज्यात जायला निघताना राजाने प्रत्येक राणीला तिला तिकडून येताना तिच्यासाठी कोणती वस्तू आणू असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून प्रत्येक राणी अगदी बेहद खुश झाली. प्रत्येक राणीने आपापल्या परी तिची आवडती वस्तू भेट म्हणून आणायला राजाला सांगितले. तसेच प्रत्येक राणी राजाला वस्तू आणायला विसरू नका असे बजावायलाही विसरली नाही. परंतु त्याला एक राणी अपवाद होती. त्या राणीने राजाला कोणतीही वस्तू आणायला सांगितले नाही. तिने अगदी प्रेमाने परंतु काळजीयुक्त स्वरात सांगितले की स्वामी, आपण मला कोणतीही वस्तू भेट म्हणून आणू नका. माझ्यासाठी आपण स्वतः सुखरूपपणे आणि लवकरात लवकर परत या. हीच माझ्यासाठी आपण आणलेली सर्वोत्तम भेट असेल. आपण येथे माझ्याजवळ असलात की मला सर्वस्व मिळाल्यासारखे आहे. मी डोळ्यात प्राण साठवून चातकाप्रमाणे आपली वाट पाहत आहे. मला आपला विरह सहन होणार नाही. तेव्हा स्वतःची काळजी घ्या आणि सुखरूप जा आणि लवकर सुखरूप परत या. राजाने शेजारच्या राज्यातून परत येताना प्रत्येक राणीसाठी त्या त्या राणीने सांगितलेली वस्तू अगदी आठवणीने आणली आणि त्या त्या राणीला ती भेट दिली. अशा प्रकारे राजाने आपल्या 9 राण्यांना अगदी खुश केले. नंतर तो स्वतःला सुखरूप घेऊन 10व्या राणीकडे गेला. राजाला पाहिल्यावर त्या राणीला मनःपूर्वक आनंद झाला. तिने राजाला ओवाळले आणि वाकून नमस्कार केला. राजाने 10व्या राणीला एकूण 10 वस्तू भेट दिल्या. 9 राण्यांनी सांगितलेल्या सर्व 9 वस्तू याही राणीला भेट दिल्या. शिवाय तिची आवड लक्षात घेऊन स्वतःच्या पसंतीने एक वस्तू तिला भेट दिली. पेढे, बर्फी, जिलबी वगैरे वस्तू तयार कशा कराव्या ते हलवायाकडे शिकण्यापेक्षा हलवायाकडून हे सर्व शिकून त्या वस्तू तयार करण्यापेक्षा त्या हलवायाजवळ मैत्री करावी हेच जास्त श्रेयस्कर असते. एकदा त्या वस्तू तयार करणारा तो हलवाई मिळाला की बाकी सर्व वस्तू कष्ट न करता आपल्याला आपोआपच मिळतात. कथामृत 177 चित्ताची एकाग्रता. मे महिन्याचे दिवस होते. शाळांना सुट्टी लागली होती. तमाम आई मंडळी मुलांना घेऊन नवऱ्यांना खानावळीचे जुने दिवस आठवत बसायला लावून माहेरी गेल्या होत्या. रविवारचा दिवस होता. साळू आणि काळू असेच आपापल्या घरी कंटाळा घालवत बसले होते. काळूला कल्पना सुचली की साळूकडे जावे आणि दोघांनी मिळून कंटाळा एकत्र घालवावा. काळू लगेच साळूकडे जाण्यासाठी घराच्या बाहेर पडला. त्याचवेळी साळूच्या मनात आले की काळूच्या घरी जावे आणि दोघांनी एकत्र कंटाळा घालवावा. साळू लगेच काळूकडे जाण्यासाठी घराच्या बाहेर पडला. अर्थातच त्या दोघांची गाठभेट रस्त्यात झाली. मग दोघेही समोरच्या चहाच्या दुकानात गेले आणि चहा पिता पिता ते कोठेतरी जाऊन वेळ आनंदात घालवण्याचा विचार करू लागले. साळू काळूला म्हणाला की अमुक ध्यान मंदिरात भगवद्गीतेवर प्रवचने चालू आहेत. तेथे जाऊन आपण छान आध्यात्मिक विचार ऐकत काही तास आनंदात व्यतीत करूया. त्याप्रमाणे चहा पिऊन ते मंदिराच्या दिशेने जाऊ लागले. ध्यान मंदिराजवळ आल्यावर अचानक काळूचा विचार बदलला. तो साळूला म्हणाला की भगवद्गीतेवर प्रवचन ऐकण्यापेक्षा आपण अमुक हॉटेलात लचक नृत्याच्या कार्यक्रमाला जाऊया आणि तेथे काही तास आनंदात घालवूया.
साळूने या विचाराला अनुमती दिली नाही. तेव्हा साळूला ध्यान मंदिरापाशी सोडून काळू एकटाच त्या हॉटेलात लचक नृत्याच्या कार्यक्रमाला जाऊन बसला. साळू मात्र ध्यान मंदिरात जाऊन भगवद्गीतेवरील प्रवचनाला बसला. इकडे लचक नृत्य सुरू झाले आणि काळूला पश्चाताप झाला. संपूर्ण कार्यक्रमभर त्याचे चित्त नृत्यात लागेना. तो मनात म्हणू लागला की आपण इतके महाग तिकीट काढून उगाचच या लचक नृत्याच्या कार्यक्रमाला इकडे आलो. साळूचा वेळ मात्र तिकडे त्या ध्यान मंदिरात मोठ्या सात्विकतेने, मोठ्या आनंदात जात असेल. आज कोणत्या अध्यायावर प्रवचन होत असेल बरे? साळू भेटल्यावर त्याला प्रवचनाबद्दल विचारले पाहिजे. इकडे साळू मनात म्हणू लागला की आपण या ध्यान मंदिरात आलो खरे, पण आपला मित्र काळू तिकडे त्या नृत्यालयात काय काय मौज करत असेल. अरे रे, आपण उगाचच येथे आलो. प्रवचन संपले तरीही त्याचे चित्त काळूच्या नृत्यालयातील मौज मजेचाच विचार करत होते. चित्रगुप्ताने मात्र काळू नृत्यालयात गेला होता तरीही त्याची नोंद पुण्यभोगात केली होती. तसेच साळू भगवद्गीतेवरील प्रवचनाला गेला असूनही त्याची नोंद पापभोगात केली होती. हरी ओम.